ह्या इलेक्शन्स मधला सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक होता, जर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर भारतात लोकशाही संपून हुकुमशाही येईल। ये आखिरी चुनाव है। मोदी अगर फिर से आए तो नई चुनाव होंगे, नहीं करने देगा और डिक्टेटरशिप आए। जर भारतीय जनता पार्टीने ह्यावेळेस इलेक्शन जिंकले तर ते संविधान बदलून टाकतील। यहाँ भी ये संविधान बदलेंगे कि ये लोग कॉन्स्टिट्यूशन को, गरीबों के अधिकार को जड़ से खोदकर फेंकना चाहते हैं। अपोजिशन पार्टीज, विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते सध्या हाच एक मुद्दा घेऊन राजकारण करतायत, पब्लिक समोर जात आहेत। ये चुनाव लोकतंत्र को और संविधान को बचाने का चुनाव है। आप अगर चाहते हो तो डेमोक्रेसी बच सकती है। सोशल मीडियावर पण हा टॉपिक इतका ट्रेंडिंग झालाय की त्याचे व्हिडिओज गल्ली बोळांमध्ये स्क्रीन लावून दाखवण्यात येऊ लागले। नमस्कार दोस्तों, क्या हमारा देश तानाशाही की ओर गिरता जा रहा है? पण खरंच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर भारतात हुकुमशाही येईल का? क्या हमें तानाशाही चाहिए? क्या हमें लोकशाही खत्म करनी है? हुकुमशाहीची सुरुवात कशी होते माहिती? आयडिओलॉजी, विचारधारा। पब्लिकला आपल्या सपोर्ट मध्ये घेण्यासाठी, लाखो लोकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी लागते ती एक स्ट्रॉंग विचारधारा, ज्याच्या जोरावर एखादा लीडर सत्तेत येतो आणि पॉवर गेन करतो। एक्झाम्पल साठी अडॉल्फ हिटलरचा नाझीवाद, पुतिनचा रशियन फॅसिझम आणि माओ झेडॉंगचा माओवाद। सिमिलरली भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत हीच विचारधारा आहे हिंदुत्वाची, RSS आयडिओलॉजी। हिंदुत्व आयडिओलॉजी, हिंदुत्व विचारधारा ही भारतीय जनता पार्टीचं फ्यूल आहे, हे भारतीय जनता पार्टीचं ऍसिड आहे। आणि ह्याच विचारधारेच्या जोरावर 2014 ला भारतीय जनता पार्टी मेजॉरिटीत आली आणि नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले। म्हणजे विचारधारेच्या जोरावर, आयडिओलॉजीच्या बेसिसवर आलेली सत्ता फक्त हुकुमशाहीच निर्माण करते का? तर तसं नाही। निश्चित हुकुमशाहीला एक विचारधारा पुरेशी असते, पण विचारधारेच्या जोरावर फक्त हुकुमशाहीच निर्माण होते असं नाही। हिटलरच्या नाझी विचारधारेत जास्त श्रेष्ठताला एक महत्त्व दिलं गेलं होतं, त्यामुळे हिटलर यहुदी लोकांचा तिरस्कार करायचा आणि याच विचारधारेच्या जोरावर हिटलरने लाखो यहुदी लोकांची हत्या केली। आता सिमिलरली भारतीय जनता पार्टीवर पण अँटी मुस्लिम असल्याचे आरोप केले जातात। भारतातल्या बहुसंख्यक समाजाला एकत्र घेऊन भारतीय जनता पार्टी इथल्या मायनॉरिटीजवर अन्याय करते असा आरोप लावला जातो, मुस्लिम समाजावर अन्याय होतो असा आरोप सुद्धा लावला जातो। पण इंटरेस्टिंग गोष्ट तर ही आहे, मोदी सरकारमध्ये अनेक अल्पसंख्याक समाजांनी मोठ्या प्रमाणावर सरकारी स्कीम्सचा फायदा उचललाय। मोदी सरकारने सुद्धा अल्पसंख्याकांसाठी अनेक स्कीम्स राबवल्यात, अनेक ऐतिहासिक निर्णय सुद्धा झालेत, ज्यात ट्रिपल तलाकचा ऐतिहासिक निर्णय सुद्धा आहे। मोदी जी ने जो फैसला लिया है बहुत अच्छा लिया है, हम इसका समर्थन करते हैं कि तलाक दो, ये करो, ये मोदी साहब की वजह से ये खत्म हुई तलाक का मामला। हमारे लिए, मुसलमानों के लिए बहुत बड़ी खुशखबरी है, जो बहुत सालों से नहीं हो पाया वो हुआ है। फ्रीडम ऑफ स्पीच, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कोणत्याही हुकुमशाहीत बॅन असतं, पण भारतातल्या अनेक लोकांनी त्यांना न पटणाऱ्या कायद्यांचा विरोध केलाय, तेही खुलेआम, जसं की CAA NRC चा विरोध। Anti-CAA sit-in protest for the last 1 month has choked a key road link between Delhi and Noida. सुधारित नागरिकत्व कायदा आणि NRC विरोधात विशाल जनसमुदाय एकवटला। हम लड़के लेंगे, अरे सुन ले मोदी, हम लड़के लेंगे। पंजाब हरियाणा मधील शेतकऱ्यांची आंदोलन, आणि असे अनेक प्रसंग आहेत जे सांगतात भारतात लोकशाही जिवंत आहे। पण बीजेपीच्या वॉशिंग मशीन बद्दल काय? मोदी सरकारवर अजून एक आरोप लावला जातो की नरेंद्र मोदी ED, CBI यांसारख्या राष्ट्रीय संस्थांचा गैरवापर करतात। त्याच्या जोरावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना टार्गेट केलं जातं, अनेक नेत्यांवर कारवाया केल्या जातात। ईडी को पकड़ा, CBI को पकड़ा, इनकम टैक्स वालों को पकड़ा,
और कहा कि देखिए जो भी देश में हमारा विरोध करता है उसके आप पीछे पड़ जाइए। जो पॉलिटिकली एक्सपोज पीपल हैं 97% ऑपोजिशन के हैं ईडी के इन्वेस्टिगेशन के दायरे में, तो शोज दैट इट इज पॉलिटिकली मोटिवेटेड। पण बळी तो कान पिळी या म्हणीसारखं हा एक सिस्टमॅटिक इश्यू आहे। देखिए ये सिस्टमिक इशू है, ये एक एजेंसी की इशू नहीं है। हर पार्टी जो पावर में होती है हर अपने इंस्टीट्यूशंस पे दबाव डाल सकती है, रियलिटी। हे आधी पण होत होतं आणि आता थोडं जास्त होतंय। ED cases against politicians. Under UPA, opposition leaders, 54% of the cases were against opposition leaders. Under NDA, in the last 8 years, 95%. कदाचित काही नेत्यांनी चूक सुद्धा केली असेल आणि लोकांना पण याचा विरोध नाही की ईडी सीबीआय ही त्यांचे काम करतायत, पण लोकांचा विरोध आहे की तेच नेते पुन्हा बीजेपीत प्रवेश करतात आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश देते तरी का? मोनोपोली म्हणजे काय माहिती? मार्केटमध्ये अशी एखादी कंपनी असते की त्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा कोणताच कॉम्पिटिटर नसतो। म्हणजे आपण एखादी गोष्ट विकत घ्यायला गेलो तर आपल्या डोळ्यासमोर तीच कंपनी आणि तोच ब्रँड येतो। एक्झाम्पलसाठी जर आपल्याला एखादी चिटकवायची गोष्ट पाहिजे असेल तर आपण फेविकॉलच घेतो, कारण त्या कंपनीचा 70% डॉमिनन्स आहे त्या इंडस्ट्रीमध्ये, दुसरा कोणता कॉम्पिटिटरच नाही। सिमिलरली जर मी भावी पंतप्रधान म्हणलो तर तुमच्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव येईल, नरेंद्र मोदी। आता तसंच भारतीय जनता पार्टीला भारताच्या राजकारणात एक मोनोपोली क्रिएट करायचे, ज्यासाठी त्यांना विरोधी पक्षातील अनेक लीडर्स लागतील। ते आले की त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते येतील, त्यांच्यासोबत त्यांना मानणारा गट येईल आणि त्यासोबतच येतील त्यांना मत करणारे मतदार, आणि अशा प्रकारे कॉम्पिटिशन कमी होईल आणि परिणामी भारतीय जनता पार्टी परत सत्तेवर येईल। राजकारणामध्ये एक शब्द वापरला जातो, बेरजेचं राजकारण। फक्त बीजेपीच नाही तर सगळ्याच पक्षांची ही स्ट्रॅटेजी असते। मग त्यासाठी साम दाम दंड भेद या सगळ्यांचा वापर केला जातो, कारण त्यांना पॉवर मध्ये यायचं असतं, त्यांना परत पॉवर मध्ये यायचं असतं। पण ह्या केसमध्ये ही मोनोपोली क्रिएट करण्यामागे मोदीच आहेत असं नाही। थोडी चूक तर विरोधी पक्षांची पण आहे की भारतात एक स्ट्रॉंग विरोधी पक्षच नाही, एक स्ट्रॉंग लीडरच नाही। पण नरेंद्र मोदी ग्लोबल लीडर आहेत, त्यांची एक कल्ट इमेज आहे। आणि दुसरीकडे राहुल गांधी हे पॉलिटिशियन आहेत, हे सुद्धा अनेकांना मान्य नाही। पर्सनली इज अ नाइस मैन, बट एज अ पॉलिटिशियन he doesn't have the aptitude. I'm not satisfied whether Rahul Gandhi has qualified to be a leader. राहुल गांधींच्या लिडरशिप मध्ये काँग्रेस 2014, 2019 यांसारख्या लोकसभा इलेक्शन्स आणि अनेक स्टेट इलेक्शन्स मध्ये फेल झाली। 2019ला राहुल गांधी स्वतःच्याच लोकसभा मतदारसंघातून हरले, पण काँग्रेस परत त्यांनाच लॉन्च करते। डेमोक्रेसीत, लोकशाहीत एक मजबूत विपक्ष असणं हे खूप गरजेचं आहे, पण त्यासाठी लागतो एक स्ट्रॉंग लीडर। हुकुमशाहीचा आरोप तर काँग्रेस पार्टी भाजपावर करते, पण स्वतः काँग्रेस पार्टी घराणेशाहीमुळे डुबते। काँग्रेसमध्ये असे अनेक लीडर्स असतील की ते राहुल गांधींपेक्षा चांगलं काँग्रेसला लीड करू शकतील, पण त्यांना कधी चान्सच दिला जात नाही आणि परिणामी काँग्रेस प्रत्येक इलेक्शन्स मध्ये खराब परफॉर्मन्स करते। जर भारतातल्या पब्लिक समोर चांगले ऑप्शनच नसतील तर त्यांची पहिली पसंत नरेंद्र मोदीच असतील, आणि जोपर्यंत चांगले ऑप्शनच येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला हेच ऐकावं लागेल। अब की बार